करून दिली बाबा माझी काय हे कोण आहे उई, कपडे घालाव. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे फ्रायडे आणि सकाळचा ब्लॉग चालू केला आहे मी. अद्विकची आंघोळ करून दिली लवकर त्याला स्कूलसाठी रेडी करण्यासाठी. तो उठला आणि लगेच म्हणाला मला आंघोळ करून दे. मी म्हटलं ठीक आहे, पटकन होऊन जाते. आणि नंतर मग नाश्ता वगैरे करून त्याला रेडी केलं. आणि काय करणार आहे स्कूलमध्ये? स्कूलमध्ये कोण आहे? फ्रेंड आहे. आणि कोण आहे? टीचर आहे ना, मॅडम आहे ना. मॅम काय करते तुला? रागवते. ओके. हाय गाईज मन हाय गाईज, मी स्कूलला चाललो. ओके ओके ना. फ्लाइंग किस दे मम्माला. ओके. स्कूलमधनं आल्यानंतर अद्विकला खाली घेऊन गेली. तो खूपच हट्ट करत होता की मम्मा मला खाली घेऊन चल गार्डनमध्ये. त्याला झोपच नाही येत होती. आज तो म्हणजे 6 वाजता झोपला आणि तो लेट झोपला म्हणजे आमची झोप मोडते. सो त्याला जबरदस्ती घेऊन आली इकडे आणि त्याचे कपडे घाण आहे कारण की त्यांनी कलरिंग केली. सो पूर्ण अंगाला आणि कपड्याला पण लावलं आहे. सो काही नाही, त्याला थोडंसं इथे खेळवते आणि नंतर मग घरी घेऊन जाते. इंस्टाग्रामवर ही रील खूप व्हायरल होते. बायको आपल्या नवऱ्याला विचारते की दुसरी बायको हवी असेल तर स्माईल करा. सो मी पण हे ट्राय केलं आणि बघा यांचे एक्सप्रेशन. मला सांगता का यांना स्माईल येत आहे की नाही, कारण की हे लपवत आहे की जेन्युन. यांनी तर पेपर फाडून माझ्या हातात दिला आणि नो स्माईल, पण मला हलकी हलकी स्माईल दिसत आहे. सो हे आतली हसी आहे वाटते. बट ते म्हणाले नाही मला नाही हवी. हे खूप फनी वाटलं मला, पण मी ट्राय केलं. ठीक आहे. सो यानंतर आम्ही थोडं बाहेर आलो. थोडं सामान वगैरे आणायचं होतं आणि मध्येच अद्विक आणि अद्विकच्या पप्पाला भूक लागली. सो आम्ही तिथेच एक हॉटेल होतं तिथे आलो आणि अद्विकची डिमांड होती की मला पेस्ट्री हवी. माझा बर्थडे आहे, मला केक हवा. सो मी जास्त केक देत नाही त्याला. सो मी यांना म्हटलं मी थोडंसं एक पेस्ट्री घेऊन ये याच्यासाठी. तो हे पेस्ट्री आणायला गेले आणि यांनी यांच्यासाठी पनीर चिली ऑर्डर केलं होतं. आम्ही त्याचाच वेट करत आहे आणि इथं अद्विकच्या गप्पा गोष्टी चालू. मी म्हटलं काय करू आता, याच्यासोबत बोलणं चालू केलं. मला देणार का तूच खाणार? ओके. पप्पाचं नाव काय? काय आहे? हाय गाईज म्हणून एकदा
गाईजला हाय का? तो खूप मस्त म्हणतो हाय गाईज. सो मी त्याला परत परत बोला लावते की बोल अद्विक बोल अद्विक. मला पण खूप आवडते तो बोललेला. आणि आता तो प्रत्येक शब्दामध्ये हाय गाईजच म्हणत राहतो. हाय गाईज मी खेळत आहे, हाय गाईज मी आंघोळ करत आहे. सो हेच चालू राहते त्याचं आणि खूप मज्जा येते त्याच्यासोबत बोलताना. घरी जाऊ ना त्याला नाही का? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. काय अद्विक? इथे तो आम्हाला टॉयच्या शॉपमध्ये घेऊन आला आणि तो खूप दिवसापासून ना टी व्हीवर आणि मोबाईलवर लाबूबू डॉलचं रील्स वगैरे बघत आहे. आणि या शॉपमध्ये त्याला लाबूबू डॉल दिसले. सो तो इतका हट्ट करत होता की मला ही डॉल हवी हवी हवी. सो फायनली घ्यावी लागली ही डॉल. आणि त्याला नाव विचारलं तर तो असं काहीतरी नाव सांगतो बघा. काय आहे? बघू दे मला. वाव काय आहे हे? ओके. घरी आल्यावर सारखं जप करत बसला तो. बाबू बुबू आहे माझं, बाबू बुबू आहे. आणि एवढा क्रेज आणि हे खूपच ट्रेंडी डॉल आहे आणि एवढ्याशा लेकराला पण ती समजते. मला आश्चर्य वाटलंय. आणि त्यांनी ओपन केलं लाबू बुबू करत आणि ते बघितल्यानंतर तिचं स्वागत पण खूप छान केलं त्यांनी. म्हणजे बघितलं थोड्या वेळ आणि तुला आवडलं का नाही आवडलं काय माहिती. बट बघितलं सगळ्यांना दाखवलं आणि तिचं स्वागत कर. हो नाही बघू दे मला. कोण आहे ही? कोण आहे ही? सरळ दाखव त्याचा फेस दाखव लाबूचा. कोण आहे हे बघू दे. लाबूबू कोण आहे? हा कोणता कलर आहे? अद्विक आपण कुठे चाललोय? झू मध्ये. कुठे चाललो आपण? टायगरला बघायला जाणार ना? मग कुठं चाललो? ओके.
ना किती एलिफंट आहे दादा हळूहळू. किती एलिफंट आहेत दादा? 2 आहे, 2 आहे. 1 and 2 एलिफंट है ना एलिफंट. हाऊ मच एलिफंट? क्या है? काय बघणार आहे तू? अरे बंदर काय आहे? मागे बोलते तिथंच बघत असतात लोक पसंत नाही त्याला तो इथे समोर नाही बघत ना पसंत नाही त्याला ये कोई काय आहे ते लायन लायनच आहे रे बेटा ते दत्तचे चेहरा दाखवत नाही ना तुला घाबरला तो आणि हा ब्लॉग 2 दिवसाचा आहे. फ्रायडे अँड सॅटर्डे. सॅटर्डेमध्ये आम्ही झूमध्ये गेलो आणि हो अद्विकची पॅरेंट्स मीटिंग पण होती. तो व्हिडिओ मी काही शूट केला नाही. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्लीज लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. मेन आहे सबस्क्राईब करा म्हणजे माझे डेली ब्लॉग तुम्हाला भेटतील. आता मी डेली ब्लॉग करणार आहे सो पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अद्विकच्या गोष्टी आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा.